नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमचं सफर विथ आकाश या चॅनलवरती. आज आपण जाणार आहोत लालबागला. आज मोठं आगमन आहे आणि तर बघूया तिकडे गेल्यावरती कसं आगमन होतं किंवा काय. ऑलरेडी मला लेट झालाय, निघायला पण लेट झाला आणि आपल्याकडे आपण जाणार आहोत आपल्या सुंदरीवरनं, म्हणजे आपल्या गाडीवरनं. करायचं म्हणजे किती वेळ लागते, काय लागतं, कसं जायचं काय वगैरे. तर विचारत जावं लागणार, कारण आपल्याला लोकेशन टाकायला भेटणार नाही व्हिडिओ करायच्या ह्याच्यामध्ये. तर आता बघूया इकडनं किती वेळ लागतोय, काय लागतोय वगैरे. तर आता इकडनं निघूया आपण. तर चला, तर फायनली आता इकडनं निघालो तर आहे. आता इकडनं बघूया कसं जायचं काय वगैरे, विचारत जावं लागणार आहे. आणि आता इकडनं निघूया. आता घरून तर निघालोय, तर बघूया तिकडे आगमन झालं आहे की नाही झालंय, मला अजून काय माहिती नाही. तर बघूया आता किती वेळ लागतो इकडनं जायला. तर चला, तर फायनली आता आपण इकडनं निघालो तर आहे. आता बघूया इकडनं कसं जायचं काय वगैरे. आणि लांब चक्का दौरा पहिल्यांदाच आहे, त्याच्यामुळे आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. अरे बाबा चल, तर आता इकडनं निघूया आपण. सगळं तयारीनुसार तर निघालोय, तर बघूया किती वेळ लागतो जायला. तर चला, इकडनं पहिला बाहेर पडूया, कधी उठणार आहे आहे. आता तिकडे गेल्यानंतर एक प्रॉब्लेम असा होणार आहे की गाडी लावताना जो प्रॉब्लेम होईल तोच होईल, पण बघायला लागेल, कारण आज गर्दी असेल त्याच्यामुळे गाडी लावायला भेटेल नाही भेटेल काय सांगता येत नाही. तर आता इकडनं बघूया किती वेळ लागते जायला वगैरे, कसं जायचं काय वगैरे सगळं करेल. तर आता पहिला आपण इकडनं पोहोचूया. आणि आज पाऊस नाही, तो एक मोठा उपकार केला भाई आपल्यावरती, बाप्पाने आशीर्वाद दिला असं म्हणता येईल. पण आता बघूया. आणि इकडे पप्पा लोक उभे आहेत बाबा. चला, म्हणजे निघालो सुद्धा नाहीये. मी ट्रॅफिक बघा कसला भेटलाय, तो मस्त वाला, व्हेरी नाईस. हो माय गॉड, काय बोलू शकतो असं सांगा आपण यावर्षी. तर आता हे बाबांनी चला उशीर झालाय, प्लीज सर प्लीज आम्हाला जाऊ दे, आम्हाला ऑलरेडी लेट झाला असं तर बोलू शकत नाही आपण त्यांना. तर तिकडनं चला, थोडा लवकर चला. अरे चालते, अरे दलिंदर काढते मार का खोपडी तोड झाले का मार. हे काय म्हणजे असे असतात ना, मला ते समजत नाही. आता इकडनं आपल्याला पहिलं कसं जायचं ते बघावं लागणार आहे. तर आता इकडनं जाऊया आपण, हे बघूया किती वेळ लागतोय. बाप्पाचं आगमन झालं असेल सुरू की नाही हे सुद्धा माहिती नाही. आपण फर्स्ट टाइम असं लालबागला गाडी घेऊन चालू, पण स्वतःची गाडी, म्हणजे बघूया इकडनं किती वेळ पोहोचतंय काय वगैरे. चला, हे साला ट्रॅफिकच खतम होत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे आज. बाप्पाचं आगमन इकडनं चालू झालं असावं कदाचित, म्हणजे ट्रॅफिक लागलंय का. बाप्पा प्लीज, माझा मस्त विचार केलेला गाडीवरनं जाऊया, पण आता ट्रॅफिक नावाचा जो प्रकार दिसतोय तुम्हाला इकडे सगळीकडे, तो काही मला सोडायचा विचार करत नाही एवढ्या लवकर. तर आता किती वेळ लागेल काय लागेल मला काहीच अंदाज येत नाही. तर आता बघूया इकडनं किती वेळ लागते आपल्याला जायला. आणि यार, तर आता इकडनं निघालोय. आता मला असं वाटतंय की थोड्या वेळाने आपल्याला करावं लागणार आहे, कारण आयफोन आहे त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम नको व्हायला की बॅटरी लो झाली. आणि बॅटरी बॅकअप पण आपल्याकडे आहे, पण तो काय जास्त नसल्यामुळे आता काय आपल्याला करता येणार नाही. तर आता इकडनं आपल्याला जायचं आहे, बघा इकडे किती वेळ लागतो. त्याच्या गेल्याच्यानंतर आपल्याला मला आगमन झालं आहे का नाही झालं हे सुद्धा मला अजून कन्फर्म नाही आहे. तर आता ते गेल्यानंतर बाप्पाचा आशीर्वाद असेल तर आपल्याला खरंच आगमन भेटेल बघायला. आणि आता बघूया किती वेळ लागतं इकडनं, कारण लालबागला जायचं म्हणजे इकडनं जवळजवळ आपल्याला दीड तास तरी पाहिजे. आणि ट्राफिकचं बघते आता किती काय लागते ते. पाऊस नाही आहे तर आता बघूया आपण आता. हे भाई नको असं शिवा खाऊ, मस्ती वाटतं आता आपण. तर फायनली आता आपण दादरला, तर सॉरी बँड्राला पोचलोय. आता बँड्राला जायचं आपल्याला, दादर करून जावं लागेल कदाचित. त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट लालबाग त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटले ते जाऊन आगमन. आणि आज पहिलीच मोठी गोष्ट आहे जी लालबागमध्ये आगमन आहे. तर आता तिकडे गेल्यानंतर बघूया आपण, कधीजात सगळ्यांचं महाराजाचं आगमन आहे. तर आता गेल्यावरती बघूया कसं दिसतंय बघायला.
आणि आज किती गर्दी असेल काय असेल गाडी सुद्धा लावायची त्याच्यामुळे आपल्याला आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे तर आता पोहोचूया आपण चला. हा चला ट्रॅफिक नावाचा प्रकार खूप डिटेल करतो कारण तिथपासून चालू झालं तिथपासून ट्रॅफिक आणि ट्रॅफिक असते त्यामुळे आता बघूया आता किती वेळ लागतो आणि किती कसं पोहोचायचं वगैरे काय ते बघावं लागणार आहे. पण चला ट्रॅफिक नावाचा प्रकारच संपत नाही आहे काय चला फटाफट चला फटाफट चला सिग्नल लागायच्या अगोदर चला चालत राहा सर्व गणेश भक्तांच्या हार्दिक हार्दिक स्वागत कुणी गर्दी कुणी चला चला हो तर फायनली दादरला तर पोचलोय तर इकडनं आपण विचारत जावं लागणार आहे आपल्याला लालबागला कारण मॅथचा प्रॉब्लेम आहे थोडा कारण आपल्याकडे आपण अजून एवढा मोठा तर झालो नाही आहे तिथं डबल आपण घेऊ आता आपल्याला इकडनं विचारतच जावं लागणार आहे आणि आपण पोचू आता एक अर्ध्या तासात तरी मला असं वाटतं की अर्धा एक तासात तरी पोचू तर पोचल्याच्यानंतर बघूया आपण ते गाडी कुठे लावायला जागा आहे की नाही किंवा काय असेल ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करूया आणि मग आपण म्हणजे आपल्या बाप्पाचं आगमन चला. तर आता इथे पोचलोय आपण दादरवरनं तर निघालोय तर इकडनं पुढे पण चला हे ट्रॅफिक काय खतम नाही होता रे तर आता इकडे निघूया नाही तरी तर बघूया कुठपर्यंत कसं जायचं आहे आणि काय आहे कारण इकडनं ट्रॅफिक ट्रॅफिकच आहे आणि आज तर बाप्पाचं आगमन म्हटलं तिथे बघायलाच होतं आता इथे बघूया थोडी दोन कसं काय करायचं वगैरे बाप्पाचं आगमन झालं आहे की नाही हे बघावं लागेल आपल्याला तर आता बघूया किती वेळ लागतो पोहोचायला वगैरे हो चला की बघूया चला. अंकल लालबाग जाने के लिए कहाँ से ये ब्रिज से ओके थँक्यू. असं विचारत जावं लागतंय विचारू नका काय नाही कधी कधी छोट्यापासूनच सुरुवात होते. तर फायनली आपण इकडे आलो आणि आपण इकडे गर्दी बघताय खूप मजबूत आणि गर्दी कशी लागलेली आहे इकडे बघायला गेलं तर भरपूर सारी आणि आता आपण आलो इकडे आता बघूया बाप्पाचं आगमन आहे आणि मस्तवाली एक पहिलीच मूर्ती भेटली आपल्याला मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आधी पहिला आपण जाऊया गाडी पार्किंग करूया गाडी पार्किंगला जागा मित्रांनो शोधा गाडी पार्किंग एवढं आतमध्ये यावं लागते बघा गाडी पार्किंगसाठी तर आपल्याला धावपळ करत जावं लागणार आहे आणि आता गाडी पार्किंगसाठी जागा वेरी नाही कुठेतरी तर मित्रांनो माझ्या मागे एक मस्त मूर्ती तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहिती नाही पण मी दाखवायचा प्रयत्न करतो मोठी मूर्ती आहे आता इकडनं जाऊया गणपती बाप्पाची मूर्ती बघायला पहिलीच मूर्ती आहे तर बघूया. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया तर तुम्हाला पहिलीच मूर्ती दाखवली आणि भारी असं आगमन झालं होतं आणि आता मला तिकडची दुसरी मूर्ती अजून एक आहे तर ती सुद्धा बघायची आणि आता बघूया कुठली मूर्ती बाहेर येते इकडनं बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की ती मूर्ती कुठली आहे काय वगैरे आता जाऊन पहिला बघूया कुठली मूर्ती आगमन होते. चला तर आता आपण असं मी तुम्हाला एक बाप्पाच्या लहान मूर्त्या म्हणजे सुबक अशा चांगल्या मूर्त्या दाखवल्या जिकडे तुम्ही येऊन बघू शकता आणि भारीवाल्या असं एक क्वालिटीवाल्या मूर्त्या आहेत मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एक एक मस्तवाल्या अशा मूर्त्या आहेत तर बघूया आपण एक एक मूर्त्या.
इकडे बघू शकता मस्तपैकी लालबागच्या राजाची ज्या कोळी रूपात अशी एक मस्त मूर्ती बनवण्यात आली या लोकांनी. आणि चांगली अशी बघा ह्या मूर्त्या बघा, दगडूशेठ हलवाई असेल किंवा मग भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तयार केल्या आहेत. आणि कारखान्यात बघण्यासारख्या त्यांच्या डोळ्याचं जे नक्षीकाम बोला किंवा डोळ्याचं जे काम केलं आहे ते बघू शकता तुम्ही. तुम्हाला बापाची एक मस्त वाली अशी सुबक वाली एकदम मूर्ती दाखवतो बाल रूपात आणि एक लालबागच्या राजाच्या रूपात आहे. मस्त वाली केली, पण आता तुम्हाला मी बाल रूपातली एक मूर्ती दाखवतो. पहिलीच एक मूर्ती तुम्हाला दाखवली, तशी आता ही एक मूर्ती आहे नरसिंह अवतारातली. जशी नरसिंहाने आपल्या बाप्पाला मांडीवरती घेऊन बसल्यासारखी आहे. तर खूप सारी अशी भारीच मूर्ती वाटते एकदा बघा. तर आता आपण तिथे जाऊन आलो वर्कशॉपमध्ये, आणि वर्कशॉपमध्ये अलाउड नाही आहे की व्हिडिओ करायला वगैरे. त्यामुळे असं सीन झालं आहे की पर्यंत विघ्नहर्ताचं जे आगमन आहे ते ऑलरेडी 4 वाजता येतं. 4 वाजता निघाल्याच्या नंतर आपल्याला तेवढा टाईम पण नाही की आपण 4 वाजेपर्यंत तोपर्यंत आहे टाईम तसा, पण दुसरीसुद्धा कामं असल्यामुळे आपल्याला काही भेटणार नाही. तर आपण जाऊन अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपमध्ये बघूया तिकडे तरी कुठल्या बाप्पाचं आगमन भेटतंय का किंवा काही असेल ते. आता जाऊया चला. मित्रांनो, फायनली आपण आता गणसंकुलमध्ये आलो आहे. तर गणसंकुलमध्ये पण तुम्हाला दाखवतो भरपूर साऱ्या अशा चांगल्या व्हरायटीज आहेत बाप्पाच्या, तुम्हाला बघायला भेटतील मस्तवाल्या. तुम्हाला मित्रांनो हव्या त्या रूपात मूर्त्या भेटतील, पण अशा एक व्हरायटीज आहेत त्याच्या तुम्ही बघून तिथे थक्क होऊन जाल. एकदम मूर्त्या की खूप बनवलेल्या मूर्त्या आहेत. ते अक्षरशः असं वाटेल की बाप्पाकडे बघतच राहावं किंवा मग त्यांच्याकडे बघून उठावंच नाही असं वाटतं. एकदम डोळ्यांचं त्यांची जी आखडी वगैरे केलेली आहे ती सगळी बघा एकदा भारी अशी केलेली आहे. भरपूर वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. ही आपल्या गणेश गल्ली बाप्पाची मूर्ती आहे. गणेश गल्ली सराच्या मस्त अशी एकदम कडक वाली बघा. आपण जाऊया श्री गणेश चित्रशाळेमध्ये. तिकडे बघूया कुठल्या मूर्त्या बाप्पाच्या रूपात लावल्यात आणि आता कशा रूपात आहेत तर बघूया. चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो चिंचपोकीचं चिंतामणीची मस्त अशी भव्य अशी मूर्ती बनवली आहे बाप्पा. क्लासच वाटते. आता बघूया आपण ती मूर्ती.
आलो तर आहोत मस्तपैकी असं भारी भारी इथल्या एक एक मूर्त्यांची रूपं अशी बघून आता खूपच सरस भारी वाटतंय. तर एक दादा आपल्या इकडे एक मूर्ती रंगवतो तर त्याला विचारतो त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे किंवा काय असेल काय त्याला विचारतो. रेग्युलर बॉडी कलर, नॅचरल बॉडी कलर. तर आता आपण इकडे आलो तर आहोत आणि दादाला विचारा एक्सपिरियन्स वगैरे कारण ते डायमंड वर्क जे असतं ते करणं खूप भारीच पडतं आणि त्याच्यानंतर आता बघूया दादाला विचारून त्याचा एक्सपिरियन्स काय आहे आणि बाप्पाचं वर्किंग करणं तिथं खूप बोलतात ना की भारीच पडतं तर दादाला विचारूया आपण. आणि सांगायचं गेलं तर दादासुद्धा पंचाळी सुद्धा पंचाळी फक्त तो गुजरातीमध्ये बोलतो आणि आपण महाराष्ट्रीयन म्हणजे मिस्त्र्यांमध्ये आलो तर बघूया आपण दादाला विचारून. तर काय सांगशील एक्सपिरियन्स डायमंड वर्क वगैरे तू एवढं करतो आता किती वर्ष झाली तुला याच्यात? मला इथे गणेश संकुलामध्ये 10 वर्ष झाले ओके. आणि गणपतीचं काम करता करता 15 वर्ष झाले. मग आता हे डायमंड वर्क कधीपासून झालं की पहिल्यापासून? डायमंड वर्क पहिल्यापासून करतो. ओके पहिला मी नुसतं डायमंड वर्कच करायचो. ओके आता हा स्वतःचा कारखाना आहे. ओके. आता स्वतःचा कारखाना करून ओके. तर आता हे दादा जवळजवळ 15 वर्ष वगैरे झाले त्याच्या आसपास हे डायमंड वर्क वगैरे करतात आणि आता त्यांनी स्वतःचा भारीवाला कारखाना जो तुम्ही माझ्या मागे बघताय तो कारखानासुद्धा त्यांनी स्वतः मस्तपैकी असे मूर्त्या वगैरे कलर करून आता त्यांच्याकडे चालू झाले आहेत. तर कोणाला हवे असेल तर खरंच या एकदा कारखान्याला भेट द्या आणि मस्तवाल्या मूर्त्या आहेत खरंच बघा एकदा. आणि आत्तासुद्धा दादाचं वर्किंगच चालू आहे असं डायमंड वर्क चालू आहे. दादा जवळजवळ सगळ्या मूर्त्यांचं काम तूच केलं असेल ना वर्किंग वगैरे डायमंड वर्क वगैरे. याला एका मूर्तीच्या मागे किती वेळ जातो? हा दगडूशेठ आहे, याला कमीत कमी 5 तास. 5 तास. आताच या 20% काम झालं. ओके. अजून पूर्ण नाही. अजून बाकी आहे त्याच्यातलं. तरी एका मूर्तीला करायचं असेल तर किती दिवस लागतात? तसं 1.5 तास फक्त दगडूशेठला वेळ आहे. ओके. तर दादाने आता दगडूशेठ घेतले आहेत आणि एका मूर्तीच्या मागे जवळजवळ बघायला गेलं तर 5 तास म्हणजे आपल्याकडे असे किती मूर्ती असेल किती वेळ लागेल असेल याचा अंदाज आलाच असेल तुम्हाला. तर आता बघूया आणखीन आपल्याकडे दादाकडे अशा खूप व्हरायटीज आहेत. दादा पण सध्या वर्किंग आहे तर आता आपण बघूया किती मूर्त्या आहेत आणि काय आहेत त्या. चला बाप्पाच्या मूर्त्या आहेत तुम्हाला पाहिजे तर लालबागच्या राजाची झाली आणि गणेश गल्लीतला राजासुद्धा झाला आणि चिंतामणीसुद्धा तुम्हाला दाखवल्या ना तिकडे बघू शकतो भारीवाल्या. तर चिंतामणीची काजूच्या कारखान्यात आलो आणि इकडे मस्तपैकी स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती आहे बघू शकतो. एकदम भारी आणि सुबक अशी मूर्ती वाटते. क्लासच वाटते. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर. गर्दी एवढी झाली आहे ना की आता तुम्हाला मी गर्दी दाखवतो. गर्दी बघा
फुल मागून पुढून फुल गर्दी आहे. आणि आता 4चा टायमिंग दिला, आता जवळजवळ 4:45 झालेत आणि मी आलो आहे किती वाजता, 1:30 वाजता. आणि आता 1:30 वाजल्यापासून आता फुल अजून गर्दी बघा. फुल अजून नाद गर्दी झाली आणि आता बाप्पाचं आगमन होईल 10-15 मिनटं किंवा अर्ध्या तासात होईल. तर आता बघूया कसं निघतं बाहेर काय वगैरे. मी तुम्हाला प्रयत्न करेन आज दाखवायचा पूर्ण. तर बाकीची कामं सोडून आता हे काम ठरवलं आहे की बाबा आज बाप्पाचं आगमन दाखवायचंच आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो आणि काय. आणखीन फक्त थोडा वेळ त्याच्यानंतर मूर्ती बाहेर येईल. आता बघूया किती वेळ लागतो, कारण 4चा टायमिंग दिला होता. 4ला फक्त 5 मिनटं असतील आणि मूर्ती तर आली आहे. तर बघू किती वेळ लागतो, जरा बघूया. आपण घरी आलो आहोत. तर मी तिकडे गेल्याच्यानंतर मी तुम्हाला जसं बोललो होतो की मी तुम्हाला परळचं विघ्नहर्ताचं एक नवीन रूप किंवा नवीन साकारलेलं रूप होतं ते दाखवायचा प्रयत्न करेन आणि दाखवला सुद्धा. त्याच्यानंतर तिकडे गर्दी वगैरे सगळा प्रकार मी तुम्हाला दाखवला कसा होता काय होतं. बाकीच्या बाप्पांचं सुद्धा
जे घरगुती मूर्त्या होत्या त्यांचं सुद्धा दर्शन करून दिलं किंवा त्या मूर्त्यांना सुद्धा दाखवलं. पण मी खरंच सांगेन ना, की तिकडे एकदा तुम्ही भेट द्या कारखान्यांना, तिकडच्या मूर्त्या बघा. एवढ्या आकर्षक आणि सुबक आहेत ना, की बाप्पाच्या समोर बसून असं बघावंसंच वाटतं. पण खरंच त्या मूर्त्या ज्या होत्या त्या एकदम एवढ्या भारी आणि क्लास बनवल्या होत्या. पण एक होतं की तिकडे जे कधी डायमंडचं वगैरे जे काम होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. एका मूर्तीमागे जर जवळ-जवळ 5 तास लागत असतील. मग विचार करा अशा शेकडो मूर्त्या असतील ज्यांना डायमंड वर्क असतं. त्या कलाकाराचं काय होत असेल किंवा त्याला किती वेळ लागत असेल किंवा कंटिन्यू बसून मूर्तीचं एखादं काम करणं, एखादं डायमंडचं काम करणं त्याला किती वेळ लागत असेल आणि काय होत असेल याचा अंदाज आला असेल. तर भारी वाटला. तर आगमन सुद्धा एकदम भारीच होतं. मूर्ती थोडी लेट निघाली त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे. आपण परत भेटणार आहोत 15 ऑगस्टला सुद्धा आगमन आहे, तेव्हा सुद्धा मी तुम्हाला परत येईन. तर आत्तापुरता इथेच थांबूया आणि कसा वाटला ब्लॉग मला सांगा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया. परत भेटूया आपण नव्या जागी, नव्या ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.